जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SPS इन्फो यूट्यूब चॅनलवर। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आपला आजचा प्रश्न आहे, पाकिस्तानमधील भारतीय मिशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? तर उत्तर आहे गीतिका श्रीवास्तव। त्याच्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठा जिल्हा शीतकरण प्रकल्प कोणत्या शहरात जाणार? तर उत्तर आहे हैदराबाद। त्याच्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे, 43व्या आसियान शिखर 2023चे आयोजन कोणत्या देशाने केले? तर उत्तर आहे इंडोनेशिया। त्याच्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे, मिस इंटरनॅशनल इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला? तर उत्तर आहे प्रवीणा अंजना, राजस्थान। यानंतर आपला पाचवा प्रश्न आहे, कोणता G20चा 21वा स्थायी सदस्य बनला आहे? तर याचे उत्तर आहे आफ्रिकन युनियन। त्याच्यानंतर आपला 6वा प्रश्न आहे, नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन कोणी केले? तर याचे उत्तर आहे नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले। त्याच्यानंतर आपला 7वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने 5व्या राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र। त्याच्यानंतर आपला 8वा प्रश्न आहे, भारत ड्रोन शक्ती 2023चे यजमान कोणते शहर आहे? तर उत्तर आहे गाझियाबाद। याच्यानंतर आपला 9वा प्रश्न आहे, G20 ॲट 2023 द रोड मॅप टू इंडियन प्रेसिडेन्सी चे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे व्ही श्रीनिवास। त्याच्यानंतर आपला 10वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने सॅफ U60 चॅम्पियनशिप शीर्षक जिंकले? तर उत्तर आहे भारत। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चला तर मग आपला समोरचा प्रश्न पाहूया, म्हणजेच 11वा प्रश्न आजचा आपला, क्रिप्टो ॲडॉप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा रँक किती आहे? तर भारताचा रँक आहे पहिला। याच्यानंतरचा आपला समोरचा प्रश्न, ब्राईट स्टार 23 हा सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर याचे उत्तर आहे इजिप्त। याच्यानंतर आपला समोरचा प्रश्न, कोणता देश 2024 ICC पुरुष T20 विश्वचषक आयोजित करेल? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज। याच्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे, भारतातील पहिला भूमिगत ट्रान्सफॉर्मर कोणत्या शहरात बसवण्यात आला? तर उत्तर आहे बँगलोर। याच्यानंतरचा आपला शेवटचा प्रश्न, उधमपूर रेल्वे स्टेशन जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे, त्याचे नवीन नाव आहे शहीद तुषार महाजन रेल्वे स्टेशन। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जितका होऊ शकेल तितका हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।